गव्हाणे संघ आपला निर्णय कळवायचा आहे. आणि सौरभची ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. सलामीची जोडी आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहणार आहोत मराठा 11 कुवेतचा एक मातब्बर संघ, तर दुसऱ्या बाजूला गव्हाणेचा देखील एक मातब्बर संघ. दोन्ही मातब्बर संघांमध्ये बोकड चषक 2025 या दुसऱ्या दिवसातली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दीपक आडविलकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 12 वाजल्यानंतर जर कोणत्याही संघाने रिपोर्टिंग केलं तर 3 षटकांचे सामने खेळवले जातील, याची देखील नोंद घ्यायची आहे.
दरम्यान सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातली पहिली लढत. एका बाजूला मराठा 11 कुवेचा संघ तर दुसऱ्या बाजूला गव्हाणेचा संघ. या दोन्ही संघांमध्ये सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्याने सर्व संघांना शुभेच्छा देऊया. आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी सौरभ आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर गोलंदाजी मार्क वरती महेश पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव, वाईट +1 अशा 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती जोडल्या जात आहेत. त्याचबरोबर या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय महेश लाड असतील आणि दीपक आडविलकर कालच्या दिवसापासून चोख पंचांची भूमिका देखील बजावताना आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय घोषांकित क्षेत्रामध्ये दुहेरी धावेसाठी आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील 4 वरती जाऊन पोहोचले आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आणि पहिल्या चेंडूवरती आता मात्र 4 धावा खर्च झाल्या आहेत. फुलटॉस बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. खर्च झाल्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा चेंडू नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाराचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न महेश करताना पाहायला मिळतोय आणि त्या चेंडूवरती तुर्तास यश देखील आलंय. यावेळेस देखील क्रॉस बॅकटेड स्ट्रोक बॅकफुटला जाऊन मिड विकेट रिजन मध्ये फटका केलाय. एकेरी धावेवरतीच आता मात्र समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 11 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती 4 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती असतानाच पहिल्या 4 चेंडूवरतीच 11 धावा खर्च करण्यामध्ये यश आलंय. यावेळेस देखील मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा एकेरी धावफलकावरती जोडली जाते. आता मात्र धावसंख्या देखील 12 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच सिंगल डबल वरती देखील जोर दिला जातोय. सेन्सिबल क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. 12 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली सौरभ याच्याकडून. याच इथे मात्र चांगला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू बीट केलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. मच न्यू बॉलर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. रुपेशला इथे मात्र पाचारण केलं जात आहे. स्वतः संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. स्वतःवरती विश्वास दाखवला, आत्मविश्वास दाखवून गोलंदाजी मार्क वरती आता मात्र दाखल झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच 12 धावा खर्च केले आहेत. त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी संघाचा कर्णधार स्वतःवरती विश्वास ठेवतोय. यावेळेस सन्मान दिला गेलाय. हलक्या हाताने डिफेन्स केला गेलाय. बॉलला प्रॉपर डिफेन्स द वॉल सारखा डिफेन्स पाहायला मिळाला. हा चेंडू नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या चेंडूचा सन्मान दिलाय आणि खराब चेंडूचा समाचार देखील घेतला जातोय. धावसंख्या आता मात्र 12 वरती स्थिरावली गेली आहे. यस बॅटची कडा विकेट कीपर कडून यावेळेस चुकी झाली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 13 वरती जाऊन पोहोचले. यास इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती सोडली जाते.
या एकेर धावेने आता मात्र संघाची धावसंख्या बळावेल. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंग गेन वरती आपण राहुलला पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू आणि 3 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. स्लीपिंग पार्टनरची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र आणखीन एक डिक्लेअरची धावफलकावरती जोडली जाते. आणखीन एका धावेने धावसंख्या आता मात्र 15 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली होती, मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा रोखण्यामध्ये यश आलंय रुपेशला. आतापर्यंत 4 चेंडू आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय. धक्का क्रमांक 1. राहुलची खेळी संपुष्टात आली आहे. दरम्यान ही संपूर्ण स्पर्धा YouTube लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गिरीश कोचरेकर सर असतील, सोनमताई चव्हाण असतील, यांची ही टीम आज लांजा नगरीमध्ये दाखल झाले. आपण पाहतोय ऑपरेटरच्या भूमिकेत प्रतीक गावकर असेल, तर दुसऱ्या बाजूला कॅमेरामनच्या भूमिकेत ओमकार मुचंडी असेल. या मॅच मध्ये आपल्याला टेनिस क्रिकेटच्या टीम सोबत आपण जोडले गेले आहोत YouTubeच्या माध्यमातून. मॅच कडे वळूया. न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरतीच गोल्डन डकचा शिकार. सचिनची खेळी देखील संपुष्टात आले. बॅक टू बॅक 2 विकेट. सचिन बॅक टू डगआउट. उपस्थित असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपल्याला विनंती करतो. कोणताही नवीन संघ जर उपस्थित झाला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचा. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय भाई राईन सर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर महापुरुष पोलीस संघाचे कर्णधार आणि खेरवसे संघाचे कर्णधार आपल्याला देखील विनंती आहे की मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचंय. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने पॅरलल सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दर्जेदार उत्तुंग षटकार. यावेळेस आणखीन एक बॉल इन टू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. सलगचा दुसरा षटकार. पोलीस संघाचे कर्णधार यावेळेस नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला आणि त्या चेंडूवरती नक्कीच बीट केले गेले सौरभ. आतापर्यंत 8 चेंडू आणि 21 धावांची आक्रमक आणि अतिशय खेळी ज्याच्या बॅट मधून साकारली गेली तो सौरभ सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला गेलाय. या मॅचची प्राइस विकेट आले. सौरभची एक आक्रमक आणि अतिशय खेळी संपुष्टात आणण्यासाठी अनिकेतचा एक चेंडू आणि सौरभ बॅक टू डगआउट. नाईक सर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्यांना देखील विनंती करतो की मुख्य व्यासपीठासमोर त्यांना देखील विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर बसायचं.
महेश कांबळे विवली त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचा देखील यथोचित सत्कार केला जातोय. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. यस, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टोला चेंडू आदळलाय. या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. यस, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल हातायला गेलाय. 2 षटकारानंतर नक्कीच चांगलं कमबॅक केलाय आणि हे षटक देखील संपुष्टात आलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 28 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्याचबरोबर बारक्या शेठ रेवाळे यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांचा देखील एक यथोचित सत्कार केला जातोय. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका, क्या बात आहे. आणखीन एक ब्युटिफुल स्ट्रोक, बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. राजेशच्या इथं मात्र पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय, पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आपली मनशा साफ केली आहे.